गुड मॉर्निंग. समजा तुमचे दात किडले असतील, दुर्गंधी येत असेल, दात पिवळे पडले असतील, दात पांढर शुभ्र नसतील, हिरड्यांना सूज असेल, तर फक्त याची काळजी घेण्यासाठी, हे सर्व प्रश्न नष्ट करण्यासाठी, जर दुर्गंध येत असेल, दातांना पिवळापणा आला असेल, पांढर शुभ्र दात नसतील, दात किडलेले असतील, हिरड्यांना सूज असेल, तर काय करा? फक्त मित्रांनो, एक लहान वाटी घ्यायची. एक लहान वाटी घेऊन त्यात 1 चमचा खोबरेल तेल टाकायचे आणि चिमूटभर हळद टाकायची. एक लहान वाटी घ्यायची, त्यात 1 चमचा खोबरेल तेल आणि चिमूटभर हळद टाकायची आणि याची पेस्ट बनवायची. आणि या पेस्टने बोटाने अथवा ब्रशने हळूवारपणे 5 ते 10 मिनिटं दात घासायचे. या उपायाने काय होईल? तुमच्या दाताची कीड ही हळूहळू नष्ट होईल. तसेच तोंडाला येणारी दुर्गंधी सुद्धा बंद होईल. किंवा 1 चमचा हळद घ्या, त्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मोहरीचे तेल टाका. 1 चमचा हळद घ्यायची, त्यात अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मोहरीचे तेल टाका. हे एकत्र करा आणि त्याची पेस्ट बनवा. आणि या मिश्रणाने दात आणि हिरड्यांना हळूवारपणे मसाज केला तर दात किडणे हे त्वरित थांबते आणि हिरड्या मजबूत होतात. हा 2 नंबरचा उपाय. काय करायचं? 1 चमचा हळद घ्यायची, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मोहरीचं तेल हे एकत्र करून त्याची पेस्ट बनवायची. आणि या मिश्रणाने दात आणि हिरड्यांना हळूवारपणे मसाज करायचा. यानं काय होतं? तर दात किडणे त्वरित थांबते. तसेच हिरड्यांना आलेले सूज देखील ओसरते आणि हिरड्या मजबूत होण्यास मदत होते. दात पांढरे शुभ्र दिसतात. म्हणून हा उपाय तुम्ही जरूर करून पहा. दात किडले असल्यास, दातांची तोंडाची दुर्गंधी येत असल्यास, हिरड्यांना सूज असल्यास, दात पिवळसर दिसत असल्यास, दात पांढरे शुभ्र दिसत नसल्यास हा उपाय तुम्ही नक्की करा. किंवा नाहीतर हळदीमध्ये खोबरेल तेल किंवा मीठ किंवा मोहरीचे तेल, हळदीमध्ये खोबरेल तेल, मीठ आणि मोहरीचे तेल या चारहीचं हे मिश्रण तयार करायचं, जी पेस्ट बनवायची आणि ह्या मिश्रणाने, या पेस्टने दात घासायचं. याने दात घासल्यास दातातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि साहजिकच दात किडण्याचे थांबते. या उपायाने दातांची कीड, हिरड्यांची सूज आणि दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते. तेव्हा हळदीमध्ये खोबरेल तेल, मीठ आणि मोहरीचे तेल एकत्र करायचं, त्याची पेस्ट बनवायची आणि हळूवारपणे दात घासायचे. यामुळं बॅक्टेरिया नष्ट होतात, दात किडण्याचे थांबते, दातांची कीड, हिरड्यांची सूज आणि दातांचा पिवळेपणा
दूर त्वरित कमी होतो. तेव्हा तुम्ही हा उपाय देखील करू शकता. या तिन्ही उपायापैकी कुठलाही एक उपाय केला तरी फायदाच होतो. दाताची तोंडाची दुर्गंधी कमी होते. दात किडलेले असतील तर ते किडनी बंद होते. हिरड्यांना आलेले सूज त्वरित थांबते. दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि दात पांढरे शुभ्र स्वच्छ होतात. हे घरगुती उपाय तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. आता जे मी उपाय सांगितलेत हे तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. पण जर जर दात जास्त किडले असतील, प्रचंड वेदना होत असतील, रक्त येत असेल तर दंतवैद्य अर्थात डेंटिस्टचा सल्ला घ्या. पण त्याच्या आधी हा उपाय करून पहा. हा उपाय प्रभावी आहे. या तिन्ही उपायापैकी कुठलाही एक उपाय करा. तेव्हा एक लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.